तरी प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता बातमी आहे पुण्यामधनं। पुण्यामध्ये E20 इंधनाविरोधामध्ये युवक काँग्रेसनं एक अनोखं उपहासात्मक आंदोलन केलंय। E20 मुळे वाहनांचे स्पेअर पार्ट्स खराब होत असल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी वाहनांच्या भागांचं निधन झाल्याचा टोला सरकारला लगावला। आंदोलनस्थळी थेट पंडित बोलवून गाड्यांच्या पार्ट्सचं श्राद्ध घालण्यात आलंय। बॅनर लावून केंद्र सरकारचा निषेध करत E20 इंधनामुळे होणाऱ्या नुकसानीकडे युवक काँग्रेस लक्ष वेधलंय। माजी महापौर आमचे नेते काँग्रेसच्या वतीने एक अनोखं आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या गुडलक चौकात पार पडते। या ठिकाणी या नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे हा देश अंधभक्तांच्या यादीमध्ये क्रमांक 1चा नका या ठिकाणी म्हणजे देश झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे आवडते मंत्री नितीनजी गडकरी हे स्वतःच्या कुटुंबाचे या ठिकाणी उदो करण्याच्या नादात किंवा कुटुंबाला मोठं करण्याच्या नादामध्ये त्यांनी जे या देशातल्या नागरिकांवर जे काही इथेनॉलची नका सक्ती केलेली आहे त्याच्यामुळं या सगळ्या स्पेअर पार्टची विल्हेवाट लागली। गाड्या आता या ठिकाणी बंद पडतात, काही त्याची विल्हेवाट लावायची वेळ येते। त्यामुळे ह्या विल्हेवाट लावलेल्या वस्तूंचं या ठिकाणी श्राद्ध ठेवण्यात आलेलं आहे की नितीनजी गडकरी तुम्ही आणि मोदींनी जी काय नका या ठिकाणी या देशामध्ये चुकीच्या प्रकारची कमाल केली त्याच्यामुळे आम्हाला आमच्याच गाड्यांची आता या ठिकाणी वर्षश्राद्ध म्हणजे आमच्याच गाड्यांच्या स्पेअर पार्टची या ठिकाणी वर्षश्राद्ध घालायची वेळ आली। मग काय मागणी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नाही, निश्चित या ठिकाणी नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा कारण की आज जी वेळ आलेली आहे ही फक्त आणि फक्त नितीन गडकरींमुळे वेळ आली आहे। त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या कंपनीचा फायदा करायचा होता म्हणून इथेनॉल नका या ठिकाणी जबरदस्ती केली। जसं आम्हाला शुगर फ्री किंवा शुगरवालं आम्हाला ऐच्छिक अन्न खायची परवानगी अशी तसं विदाऊट इथेनॉल किंवा इथेनॉल मिक्स अशा प्रकारचं पेट्रोल किंवा डिझेल स्वीकारण्याची पण नका नागरिकांना मुभा देण्यात यावी। इथं मात्र एकतर्फी न्याय आहे। या ठिकाणी इथेनॉल कंपल्सरी केल्यामुळं आज आमच्या गाड्यांवर ही वेळ आलेली आहे। एक उपहासात्मक प्रयत्न काँग्रेसकडनं यावेळेला करण्यात येतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही।